स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. दोन्ही एनसीपीच्या नेत्यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण. राष्ट्रवादी विलिनीकरण एनडीएला पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा तोंड फुटलं. परीक्षा सुधारणा विधेयकावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ. विरोधानंतर लोकसभा तहकूब. आज विरोधकांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्याच सभागृहात विधेयक मंजूर होणार असल्याची सूत्रांची माहिती. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला. 90% प्रश्न क्लासेसमध्ये आधीच दिले होते. MPSC पेपरफुटीवर रोहित पवारांचा आरोप. सरकारनं उत्तर देण्याची मागणी. औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोप निराधार. MPSCनं आरोप फेटाळले. पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची माहिती. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू. CJPचा सरकारला इशारा. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी आता उच्चस्तरीय टास्क फोर्सची निर्मिती. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स. पंतप्रधान मोदींची इन्स्टा व्हिडिओद्वारे घोषणा. नांदेडमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक. प्राध्यापकाकडून 51,34,00,000 उकळले. टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंगचा बनाव करून फसवणूक. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यानं शेतकऱ्यांची आत्महत्या. यवतमाळच्या राळेगावमध्ये धक्कादायक घटना. शेतकऱ्यावर कर्ज असल्याची माहिती. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे काही वेळापूर्वी सुनील तटकरेंनी देखील अमित शहांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षात आणि दोन्ही एनसीपीत नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भेटीगाठी सुरू आहेत का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र आधी जयंत पाटलांच्या महायुतीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी आणि आता सुप्रिया सुळे आणि तटकरेंनी शहांची भेट घेतली आहे. मात्र शहांच्या भेटीचं कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. मुलगी रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं. परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आता या गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर केलं. मात्र विधेयकापेक्षा लोकसभेत विरोधकांच्या गदारोळाची जास्त चर्चा झाली. या गदारोळात नेमकं काय घडलं, काय आहेत नव्या कायद्याच्या तरतुदी आणि परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणींची भूमिका नेमकी काय असणार आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. परीक्षा म्हणजे मेहनतीची कसोटी आणि प्रामाणिकपणाची ही परीक्षा. पण पेपरफुटीच्या घटनांनी या विश्वासालाच तडा दिला. आता तोच विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा सरकारचा दावा आहे. यासाठी संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. लोकसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी परीक्षा सुधारणा विधेयक सादर केलं. मात्र विरोधकांनी तरुणांवरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित केला. या विषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. गदारोळामुळे लोकसभा तब्बल 4 वेळा स्थगित करण्यात आली. गोंधळामुळे परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयकांवर निशाणा साधला. काँग्रेस जाणून बुजून चर्चा होऊ देत नाही असा आरोप त्यांनी केला. तसंच देश बदनाम होईल असं राजकारण करू नये अशी टीकाही केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसाचं कामकाज प्रभावित झालं आणि विधेयकावरील चर्चा पुढे ढकलावी लागली. The public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026 to amend the public examination prevention of unfair means bill 2024. Thank you speaker sir. सारे मेंबर तैयारी के साथ आए हैं और अपोजिशन के भी कई मेंबर्स ने अमेंडमेंट दिए हैं, वो भी तैयारी करके आए हैं. बहुत ही महत्वपूर्ण बच्चों के लिए, युवाओं के लिए, छात्रों का जिंदगी के लिए ये
महत्वपूर्ण बिल है। सब बोलने वाले वक्ता भी तैयार है, फिर भी जानबूझ करके कांग्रेस पार्टी और उसके कुछ साथी जानबूझ करके आज इतना महत्वपूर्ण बिल पे चर्चा होने नहीं दे रहे हैं। मैं बहुत दुखी मन के साथ कह रहा हूँ। पहले दिन तो वो कह रहे थे कि चर्चा करना चाहिए, एग्जाम का मामला है, बच्चों का मामला है। अब जब चर्चा करने के लिए इतना महत्वपूर्ण बिल लेकर के जब आया है, टाइम भी दे चुके हैं 6 घंटे स्पीकर साहब ने, और टाइम देंगे, आप चाहते तो और टाइम देंगे, फिर भी ये कर रहे हैं, ये अच्छा नहीं लग रहे हैं। मैं कांग्रेस के साथियों को कहना चाहता हूँ, ऐसा काम मत कीजिए। जो आपका जो इमेज है बहुत गिर चुका है और बहुत बदनाम होने वाला काम मत कीजिए। पूरा पार्टी एकजुट होकर के हमारे युवाओं का, छात्रों का जिंदगी को ठीक करने के लिए महत्वपूर्ण बिल पे सब हिस्सा लेना चाहिए। मैं फिर से अपील करना चाहता हूँ। आप में से कई ऑनरेबल मेंबर्स प्रिपेयर करके आए हैं, डिस्कस करने के लिए प्रिपेयर करने आए हैं। आप नहीं चाहते हैं, आप इस सब्जेक्ट पे चर्चा नहीं चाहते हैं, आप चर्चा नहीं चाहते, चर्चा करना नहीं चाहते हैं। आप इस देश के युवा के भविष्य के लिए चर्चा नहीं करना चाहते हैं, आप नीट के ऊपर चर्चा नहीं करना चाहते हैं, आप इसी तरह हल्ला करना चाहते हैं। हमारे देश के युवाओं के बारे में आप सोचना नहीं चाहते हैं, उनके बारे में चर्चा नहीं करना चाहते हैं। यदि आपको आज चर्चा नहीं करना चाहते हैं, आज अगर आप चर्चा नहीं करना चाहते हैं हमारे देश के युवा के भविष्य के बारे में, मैं सभा की कार्यवाही कल मंगलवार दिनांक 28 जुलाई 2026 को पुनः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। दरम्यान या विधेयकावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। संजय राऊत यांनी नव्या विधेयकात विशेष काहीच नसल्याचा दावा केला, फक्त शिक्षेचा कालावधी वाढवल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती, ती 10 वर्ष, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता, तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले। मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात, हे मोदींचं सरकार। परीक्षेसाठी कडक कायदा करण्याची भूमिका मोदी सरकारनं घेतल्यानंतर संजय राऊतांच्या मात्र पोटामध्ये दुखतंय। ते म्हणतायत की कायद्याचा काय उपयोग होईल। संजय राऊत, तुम्हाला कायदा चालणार नाही, कारण तुम्हाला कायद्यानं चालायचं नाही। या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, तरुणांची माथी भडकून हा देश पेटवला पाहिजे, एवढाच हेतू तुमचा आहे। त्यामुळं असा कायदा आल्यानंतर तरुणाई त्यांचं स्वागत करेल हे तुम्हाला नकोय। परंतु एक लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि परीक्षेतल्या घोटाळ्याला रोखण्यासाठी हा कायदा आल्यानंतर तरुणाई आणि जेनझी देखील त्याचं स्वागत करेल। त्यामुळेच तुमची ही पोटदुखी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परीक्षा सुधारणांबाबत भूमिका स्पष्ट केली। पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचं त्यांनी सांगितलं। तर परीक्षा सुधारणा आणि तंत्रज्ञान आधारित व्यवस्था उभारण्यासाठी नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन केल्याची माहिती दिली। मात्र पंतप्रधानांनी आधी देशाची माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली। हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है। हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो। इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा। आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं, याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे। ती निलकणीनं आणलं वगैरे सोडून द्या। तुम्ही मुळात या देशामध्ये
तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते. नंदन निलेकनी प्रसिद्ध उद्योगपती, तंत्रज्ञान तज्ज्ञ, इन्फोसिसचे ते सहसंस्थापक आहेत. 2002 ते 2007 या काळात इन्फोसिसचे CEO राहिलेले आहेत. भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये त्यांचे योगदान आहे. आधार कार्ड योजनेचे ते जनक आहेत. आधारमुळे भारतीयांना डिजिटल ओळख मिळाली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIचे ते पहिले अध्यक्ष आहेत. 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. पेपरफुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला. आता नव्या कायद्यामुळे हा विश्वास पुन्हा मिळेल का, की हा विषय देखील राजकारणामध्येच अडकून राहील, याकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली हादरली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकारणाला नवं वळण मिळालं. मुंबईच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मात्र या जल्लोषावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पेटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर आंदोलन पेटवण्याचा आरोप केलाय. त्यावर संजय राऊतांनी सुद्धा तितक्याच बोचऱ्या शब्दात पलटवार केला. आता शिवाजी पार्क नंतर ठाण्यात सुद्धा विजयोत्सवाची घोषणा झाली आहे. पाहूयात या राजकीय शाब्दिक संघर्षाचा हा रिपोर्ट. ठिणगी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची होती, पण राजकीय ठिणगीने आता महाराष्ट्राचं वातावरण तापवलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजय जल्लोष साजरा केला. यात मोठ्या संख्येनं तरुण हातात तिरंगा घेऊन जल्लोषात सहभागी झाले. मात्र या जल्लोषावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काहींनी पेटवापेटवीची भाषा केली असा आरोप शिंदेंनी केला. तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची ते काय तुमचा प्रयत्न आहे? इतक्यावर हा वाद थांबलेला नाहीये. एकनाथ शिंदेंनी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. या टीकेला संजय राऊतांनी तितक्याच बोचऱ्या शब्दात उत्तर दिलंय. यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या, ते म्हणतो ना आपण, बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे. बेगाने शादीमधले अब्दुल्ले असो, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय. गप्प राहा जरा, आता फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? शिवाजी पार्क नंतर आता ठाण्यातही विजय जल्लोष होणार असं संजय राऊत म्हणाले. पुढचा मुक्काम ठाणा असेल असं सांगतात शिंदे, तुम्ही आंदोलनात कुठे होता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतो आहे. ठाण्यात काय? काल काय झालं शिवाजी पार्कला? तसा ठाण्यात करणार हो, सगळ्या मुलांची इच्छा आहे. आम्ही म्हणतो संयम पाळा, पण सगळ्या मुलांची इच्छा आहे, तिकडल्या झुरळांची इच्छा आहे, तिकडल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाण्यात या म्हणून, लुईसवाडीला. दरम्यान भाजपकडूनही ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार करण्यात आलाय. नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही हिंदुत्वही सोडलं अशी टीका भाजपनं केली आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असल्याचं संजय राऊतांनी मान्य केलं. संजय राऊत, तुम्ही अब्दुल्ले आहात हे महाराष्ट्राने आधीच ओळखलं होतं. तुम्ही हिंदुत्ववाद सोडला, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि तुम्ही जनाब झालात.
त्यामुळे तुम्हाला आता नमाज पठण स्पर्धा, अब्दुल्ले हे मान्य झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, पण आता राजकीय रणांगण पूर्णपणे पेटलेलं आहे. विजय, जल्लोष, आरोप प्रत्यारोप आणि शब्दांचे वार यातून पुढची लढाई रस्त्यावर रंगते की राजकारणाच्या व्यासपीठावर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राळ उठलेली असताना सोशल मीडियापासून ते जमिनीवर सुद्धा भाजप पक्ष बॅकफुटला गेला होता. आंदोलनाने उग्र रूप धारण केलेलं असताना सुद्धा भाजपचे काही नेते खिंडल दडवत होते. पण चेकमेट झालेल्या स्थितीत भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपच्या मदतीला येण्याचं टाळलं. चहूबाजूंनी केंद्र सरकारला घेरलं गेलं असताना मित्रपक्षांनी भाजपला एकटं सोडल्याचा दावा आता विरोधकांनी सुद्धा केलाय. भाजपचे मित्रपक्ष खरंच यावेळी बघ्याच्या भूमिकेत होते का? पाहूयात. जेन्झी आंदोलनामुळे भाजपची कोंडी. आंदोलनादरम्यान मित्रपक्ष बघ्याच्या भूमिकेत. भाजप एकटा पडला म्हणत विरोधकांनी डिवचलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर बरेच दिवस उपोषण आणि आंदोलन चाललं. पण लाठीचार्ज नंतर आंदोलन पेटलं आणि देशभरात त्याचे पडसाद जागोजागी दिसायला लागले. सर्व तरुणाई लाठीचार्ज विरोधात एकवटली आणि एकमुखानं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. त्यातच विरोधक सुद्धा आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले. केंद्र सरकारवर पर्यायानं भाजपवर दबाव इतका वाढला की शेवटी प्रधानांचा राजीनामा घ्यावाच लागला. पण या सगळ्या काळात भाजपच्या मित्रपक्षांनी सुद्धा नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. कारण शंभूराज देसाई आणि संजय शिरसाटांनी लाठीचार्ज चुकीचा असल्याचं तेव्हा म्हटलं. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही केंद्र सरकारच्या बाजूनं बोलण्याचं टाळलं. त्यावरूनच विरोधकांनी भाजपला चिमटे काढले आहेत. आंदोलनादरम्यान फोडलेला एकतरी खासदार भाजपसोबत दिसला का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. अलीकडे यांची हिंमतच नव्हती ना मुलांच्या विरुद्ध जाण्याची. भाजप एकटा पडला असं वाटतं? नक्कीच. भाजपमध्ये 2 गट आहेत या आंदोलनावरून. आता तुम्ही पाहिलं असेल की आसाममधल्या एका मंत्र्यांच्या मुलीनं आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भुवनेश्वरच्या खासदार सारंगी अपराजिता मला वाटतं, त्यांची मुलगी आंदोलनात सहभागी झाली. तिच्यावर दबाव आला. तिने जे पोस्ट टाकली मुलांच्या बाजूनं ते काढण्यासाठी, ज्याने हा दबाव टाकला त्यालाच तिने एक्सपोज केलं की माझ्यावर दबाव आलाय म्हणून. आता हे घरातच चाललंय भारतीय जनता पक्षाचे. याच्या आधी भाजपने त्यांच्या मित्र पक्षाला एकटं पाडलं आणि या आंदोलनामध्ये जेव्हा भाजपवर सगळं शेकत होतं तेव्हा बाकीच्या त्यांच्या मित्र पक्षाने त्यांना एकटं पाडलं. त्यात चंद्रबाबूंचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी कुठून तरी वरून आदेश आला म्हणून 2 दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट महिन्यानंतर त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्यांच्या मित्रपक्षांनी सुद्धा युवकांची भूमिका बघितल्यानंतर, जेनझीची भूमिका बघितल्यानंतर, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ते ट्रोल करतात आणि कोणालाच ते घाबरत नाही, हे सगळं बघितल्यानंतर स्वतः मात्र चुप बसले आणि भाजपवर मात्र त्या ठिकाणी ते शेकत गेलं. कारण मंत्री हा भाजपचाच होता. ज्यांची पाठी कोरी नाहीये ते पटापट. आता मला सांगा, जे सगळे नगरसेवक, आमदार, खासदार फोडले यांनी, मग कशासाठी काय काय फोडले, कुठच्या कारणासाठी फोडले? मी ब्लू शर्ट घालतो ते हिंदुत्व, ते विचारधारा सोडली, ते सगळं. एक तरी हा आमदार, खासदार, नगरसेवक दिसलाय का भाजपची साथ देताना किंवा प्रधानमंत्र्यांची साथ देताना? पैसे खाल्ले सगळ्यांनी भाजपकडून, एक तरी दिसलंय का? यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सक्षम होतं असं म्हणत बघ्याची भूमिका का घेतली त्याचं स्पष्टीकरण सूरज चव्हाणांनी दिलं. यासोबतच आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आम्ही एकच आहोत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. असं काहीही नाहीये. देशभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश होता. विद्यार्थ्यांनी एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं गेलं होतं. आम्ही बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सक्षम आहे, ते निर्णय घेण्यास योग्य होते. आम्ही ते जे काही निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही होतो आणि आम्हालाही कुठंतरी वाटलं की भारतीय जनता पार्टीनं जो निर्णय घेतलाय तो विद्यार्थ्यांच्या आक्रोश पाहून विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे. कोणी बघ्याची भूमिका घेत नाही. आम्ही सगळे एक आहोत, तुम्ही काळजी करू नका. मी अजूनही त्यांना सांगेल की तुम्ही असे उपद्रव करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाढेल, आपले आमदार आपल्याला कसे राहतील, आता आपले महापालिकेतले मुंबईच्या नगरसेवक आपल्याला कसे राहतील, यासाठी प्रयत्न करा.
हे नुसता उपद्रव करून तुम्हाला राजकीय त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. आता जरी भाजपचे मित्रपक्ष भाजपला एकटं पाडल्याच्या प्रश्नावर सारवासारव करत असले तरी भाजपची कोंडी झालेली असताना सगळ्यांनी 2 पावलं मागे घेतल्याचंच दिसलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या इतर राज्यातील मित्रपक्षांचीही हीच भूमिका दिसली. तरुणाईचा उद्रेक इतका तीव्र होता की त्यात आपलेही हात पोळतील का ही भीती भाजपच्या मित्रपक्षांनाही असावी. यामुळेच विरोधकांनी सुद्धा नेमकं याच गोष्टीकडे बोट दाखवलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. परीक्षा म्हणजे गुणवत्तेची स्पर्धा, मेहनतीचं मोजमाप आणि भविष्याचं दार. पण हेच दार जर पैशांनी उघडत असेल तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर अन्यायाचा शिक्का बसतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर फिरत होती असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पेपर फुटल्याचे आरोप फेटाळले आहेत. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय पाहूयात. नीट पेपर फुटीची धग थंड होत नाही तोच राज्यात आणखी एका पेपर फुटीचा आरोप आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवर गंभीर आरोप झाले. 22 मार्च रोजी परीक्षा झाली. मात्र परीक्षेच्या 2 दिवस आधीच म्हणजे 20 मार्चला प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर फिरत होती असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. 100 पैकी तब्बल 90 प्रश्न व्हायरल झाल्याचाही आरोप आहे. व्हॉट्सअप सोबत टेलिग्रामवरही हे प्रश्न फिरत होते असं विद्यार्थी सांगतायत. 20 मार्चचे अनेक स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी समोर आणले. हा एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक पदाचा पेपर होता. याची परीक्षा 22 मार्चला होणं अपेक्षित होतं, परंतु आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो या ठिकाणी 20 मार्चलाच या जो काय पेपर होणार होता त्यातले काही प्रश्न 20 मार्चलाच व्हायरल झालेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आपण हे चार्ट बघतोय, या ठिकाणी पेपर तारीख बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर ह्यातले जवळपास काही 90 प्रश्न त्यातले जो 22 मार्चला पेपर होणार होता तर ते मिळते जुळते दिसून येत आहेत. तर याच्यामुळं हा जो काही प्रकार घडलेला आहे, हा जो काही पेपर आहे यातले प्रश्न जवळपास आयोगाशी मिळते जुळते दिसून येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात महाराष्ट्रातल्या पेपर फुटीबाबत अनेक खळबळजनक दावे केलेत. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला असा आरोप रोहित पवारांनी केलाय. एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीनं पैसे घेऊन 2 दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता असा दावा रोहित पवारांनी केला आहे. 90% प्रश्न क्लासेसमध्ये आधीच दिले होते असा दावाही त्यांनी केला. या पेपर फुटीचं बार्शी कनेक्शन असल्याचा दावा करत एका प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाख घेण्यात आलेत असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. कौटिल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ॲडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसते. आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. रोहित पवारांनी या प्रकरणाचं बार्शी कनेक्शन असल्याचा दावा केलाय. एका प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर सर्व पुरावे समोर आलेत म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
त्या 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल. जे कोणी लोक जबाबदार आहेत आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता. आता हे सगळे पुरावे मॅटलिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे. पेपर होता तो औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा दावा असं आता ऐकत नाही सारखं, मला माहीत नाही बाबतीमध्ये माहिती घेतल्याशिवाय मी बोलू नये. पण आता माझं म्हणणं आहे फुटला का ना फुटला, आता थोडं फुटला तरी त्याचा आवाज लगेच येतो. त्यामुळं ठीक आहे, जर फुटला असेल तर नक्की सरकार त्या बाबतीमध्ये चौकशी करेल. औषध निरीक्षक गट ब परीक्षा पेपर फुटल्याचा आरोप MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी फेटाळले. तक्रारदारांना आज विचारपूस करण्यासाठी बोलावलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. तसंच त्यांच्यातल्या एका तक्रारदारानं त्याची तक्रार मागे घेतली. तक्रार केल्याच्या नंतर पुन्हा एकदा परीक्षा होतील म्हणून तक्रार केल्याचं त्यानं ईमेलद्वारे सांगितल्याचं भीमनवार यांनी म्हटलं. हा ईमेल मिळताच तात्काळ आम्ही त्या तक्रारदारांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं की आपल्याकडे काय पुरावे तुम्ही आमच्याकडे घेऊन या. आज तक्रारदारांना कार्यालयामध्ये बोलवलं होतं 27 तारखेला. अद्यापपर्यंत ते आलेले नाही. जर ते आता आले तर आम्ही त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ. त्याचप्रमाणे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये अशा तक्रारी आल्या होत्या त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे. काल रात्री 9:30 वाजता आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतोय. तर आयोगाच्या स्पष्टीकरणावर रोहित पवार यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. कडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्याच बरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालाच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असेल आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. दरम्यान या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुण्यात संबंधित आयोगाकडे विद्यार्थी तक्रारही करणार आहे. आमचं असंच म्हणणं आहे की आता हे जे काही कुठेपर्यंत वगैरे गेलेले आहेत, कुणी पेपर फोडला त्यांना त्वरित अटक करावी आणि आयोगानं त्वरित याच्यासाठी स्वतः दखल घेऊन आणि शासनानं, महाराष्ट्र शासनानं हे जे काही कुठंपर्यंत प्रकरण आहे, कुठंपर्यंत धागेदोगेपोट यांना त्वरित अटक झाली पाहिजे. गौरवने तक्रार मागे घेतली पण ते काय दबावातून घेतलेली आहे. त्यांनी तक्रार मागे काल सकाळी ते माझ्याकडे आले होते, तो त्याचे वडील. त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय, खूप दबाव वगैरे आहे, मी तक्रार मागे घेतलेली नाही. आणि माझी एकच मागणी आहे, जर त्याने सांगितलंय त्याच्या तक्रार अर्ज मागे घेण्यात की हा एका क्लासचा गेस्ट पेपर होता, जर क्लासचा गेस्ट पेपर होता तर त्यात आपल्या ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम कस काय, म्हणजे तो क्लासवाला आयोग चालवतोय का आयोगवाले क्लास चालवताय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माझी मागणी आहे की त्या क्लासवाल्याचे आणि ज्या विद्यार्थी आहेत ना त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी आणि सत्य आहे ते समोर यावं. दरम्यान पेपर फुटी होऊ नये म्हणून सावधानता बाळगण्याची गरज असल्याचं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. तर पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत, आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही. वास्तविक आता परवा झालेल्या दिल्लीपासूनच्या या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. हे होताच कामा नये आणि असे जे कोणी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की विद्यार्थी वर्ष स्ट्रगल करतात आणि मग
अशामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आपल्याला आपण बघतो की तरुणांच्या आत्महत्या बऱ्याच प्रकरणामध्ये, मग एखाद्या वेळेस लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या आहे, MPSC मध्ये नापास होतं आहे त्याच्याकरता आत्महत्या आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यावर सरकारने आमच्या सकट बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेत फक्त गुणांचीच नाही तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा असते. पेपर खरंच फुटला की आरोपांचा हा फुगा आहे याचं उत्तर चौकशीतूनच मिळेल. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.